नमस्कार मित्रमैत्रिणींनो, आता उन्हाळा चालू झालेला आहे आणि कैरी बाजारात येत आहे. त्यामुळे कैरीचे असे मारवाडी पद्धतीचे आज मी लोणचं दाखवणार आहे. त्यासाठी लागणार आहे कैरी, हिंग घेतला आहे, लाल तिखट, बडीशोप, हळद घेतली आहे, मीठ घेतलेलं आहे आणि 2 ते 3 चमचे आपल्याला मेथीची दाणे पण लागणार आहे, परंतु ते ठेवायचे राहून गेलेले आहे. आता सर्वप्रथम मी कैरी आधी थोडीशी चिरून बघितली होती की पिकलेली निघते की काय, पण कैरी छान कडक होती आणि आता ते मी चिरून घेणार आहे. बघू शकता आपल्याला जशी पाहिजे तशी त्या पद्धतीने आपण विळीने सुद्धा चिरू शकता. मी सुरीने चिरलेली आहे. अशा पद्धतीने मध्यम आकारामध्ये त्या कैरीचे फोडी करून घेतलेले आहे. आणि कैरी चिरत असतानाच मी साइड बाय साइडला गॅसवर थोडेसे पाणी उकळायला ठेवलेले होते. त्यामध्ये मी हे 2 चमचे आपण मेथी दाणे घेतलेले आहे ते टाकणार आहोत आणि पाणी 5 मिनिटं छान गरम करून पाण्याला उकळी आली की लगेच आपल्याला गॅस बंद करायचा आहे. खूप ते पाणी उकळायचं नाही आहे आपल्याला मेथीचं. त्यामुळे काय होणार आहे की मेथी खूप अशी मऊ होईल फक्त, आणि जेणेकरून ती पटकन अशी तुटू शकेल. पण खूप जास्त उकळल्याने काय होणार आहे की मेथी जास्त कडवटपणा लागतो त्या मेथीचा. त्यामुळे आपण फक्त मी बघा मोठा गॅस करून 5च मिनिटं ठेवलेला आहे आणि लगेच गॅस बंद करून त्यावर झाकण ठेवलेलं आहे. आता मी एका कढईमध्ये साधारण 3 ते 4 चमचे मी तेल घेतलेलं आहे. कडकडीत गरम करून घेतलं होतं. गरम करून घेऊन गॅस बंद केलेला आहे आणि त्यात मी आता कैरी टाकलेली आहे. आपण पाहू शकता, कारण खूप जास्त गरम झाल्यास आपल्याला त्या कैरीचं म्हणजे चांगली चव लागणार नाही. आता ही कैरी आपल्याला वाफवून घ्यायची आहे. आता मी गॅस चालू केलेला आहे. लो टू मीडियम गॅसवरच मी ती कैरी वाफवून घेणार आहे. त्यासाठी मी थोडेसे मीठ घातलेले आहे. मिठामुळे लवकर आपली कैरी मऊ होईल. आता बघा थोडीशी कैरी मऊ झालेली आहे. त्यामध्ये मी आता आपण जी 3 चमचे मी बडीशोप घेतलेली होती त्यातली मी अर्धी बडीशोप त्यात घातलेली आहे. बडीशोपचे गुणधर्म तुम्हाला माहितीच आहे, पाचक आहे, ॲसिडिटीसाठी उत्तम असा हा एक बडीशोप खाणे हा एक उत्तम पर्याय आहे. आता ही बडीशोप घालून घेतलेली आहे. आता मी त्यामध्ये अर्धा चमचा हिंग घातलेला आहे. जर तुमचा हिंग खूप स्ट्रॉंग असेल तर तुम्ही तो थोडासाच घालायचा आहे. मी अर्धा चमचा हा हिंग घेतलेला होता. आणि आता हे छान मुद्दामून मी खूप जास्त गरम तेलामध्ये टाकलेलं नाही आहे, कारण हिंग लगेच जळून जातो. त्यामुळे मी थोडंसं तेल थंड केल्यानंतर आता मीडियम गॅसवरच हे टाकलेलं आहे. गॅस असतानाच टाकलेले आहे. आता त्यात मी थोडीशी कलोंजी अगदी अर्धा चमचाच टाकलेली आहे, कारण आपल्याकडे हा प्रकार कलोंजी जास्त खात नाही, परंतु मारवाडी किंवा राजस्थानी लोकांमध्ये हा कलोंजी खाल्ली जाते. तर आता मी हे कलोंजी टाकून बघितलेली आहे आणि छान वाफवून घेतलेली आहे. आपण मी थोडीशी मऊ झाली का नाही ते पण बघितलं. त्यानंतर मी हिंग, आपलं बडीशोप, थोडे धणे, जिरे याचं अशी जशी जरजरीत पावडर, थोडीशी जाडसर पावडर करून घेतलेली होती. तो व्हिडिओ माझा स्किप झालेला आहे. ह्या मसाल्यामध्ये मी धणे, जिरे आणि बडीशोप असं तिन्ही घेऊन मी थोडीशी जाडसर पावडर करून घेतलेली आहे. त्यानंतर मी हळद घातलेली आहे. छान असं 1 ते दीड चमचा मी तिखट घातलेलं आहे. आणि हे तेल मी थोडंसं गरम करून साईडला ठेवलेलं होतं. ते मला आधी सुरुवातीला वाटत होतं जास्त होईल, म्हणून मी ते थोडं वाटीत काढून ठेवलेलं होतं. आता तेल मी त्याच्यामध्ये ते उरलेलं तेल पण मी त्यात टाकलेलं आहे. आपण पाहू शकता कलर किती सुंदर असा रंग आलेला आहे. तिखट आपण आपल्या आवडीनुसार घ्यायचं आहे. आणि जर ही रेसिपी माझी तुम्हाला आवडलेली असेल तर तुम्ही माझ्या चॅनलला लाईक, शेअर, कमेंट्स आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, म्हणजे तुम्हाला नवनवीन रेसिपीज तुम्हाला बघायला मिळतील. अशा पद्धतीने हे आपलं तिखट बघू शकता पूर्ण झाल्यानंतर त्याला किती तेल सुटलेलं आहे. आता हे लोणचं खाण्यासाठी तयार आहे. धन्यवाद.